श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 29 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर माघ शुद्ध एकादशी म्हणजेच जया एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंच्या 24 एकादशीपैकी एक अत्यंत फलदायी एकादशी आहे. या व्रतामुळे भूतप्रेत पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापांचा नाश होतो. जया एकादशी ही कधी आहे तर ही एकादशी या एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो 28 जानेवारी 2026 सायंकाळी 4:35 होणार आहे आणि एकादशी तिथीची समाप्ती 29 जानेवारी 2026 दुपारी 1:55 होणार आहे. उदय तिथीनुसार व्रत जे आहे तर ते 29 जानेवारीला आपल्याला करायचं आहे. म्हणूनच आपल्याला हे एकादशी जी आहे तर ती 29 जानेवारीला साजरी करायची आहे. आता माघ महिन्यातील शुक्ल पक्ष हा पापनाशक आणि मोक्षदायी आहे. या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग हे जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. या जया एकादशीला भीष्म एकादशी असंही म्हटलं जातं आणि श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचं महत्त्व समजावलं होतं की ह्या एकादशीचं व्रत केल्याने एकाग्रता मिळते. जया एकादशीचं व्रत करणाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक व्याधीपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच मनाची शांती मिळते आणि या व्रताचं पालन करणाऱ्यांना पापातून मुक्ती देखील मिळते. आणि या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण पहा, या दिवशी एकादशी आहे आणि त्याचबरोबर या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे. गुरुवार देखील श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि जो एकादशी आहे ती सुद्धा श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करून जर व्रत केलं तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भूतपिशाच योनीतून त्यांची मुक्तता होते. आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला या एकादशीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. जर तुम्ही या दिवशी सकाळीच या झाडाचं पान घरामध्ये घेऊन आलात तर तुमची जी कठीणातील कठीण इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जे दोष, अडचणी, संकट आहेत ते दूर होऊन जातील आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणतं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी 29 जानेवारी 2026 गुरुवारी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप कष्ट, मेहनत करत आहात, परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही. पहा, इच्छा ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. कुणाला घर घेण्याची इच्छा असते, कुणाला मुलांची प्रगती होण्याची इच्छा असते, तर काहींना गाडी घेण्याचं स्वप्न असतं. बऱ्याच प्रकारच्या इच्छा ह्या प्रत्येकाच्या असू शकतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस हा खडतर प्रयत्न
देखील करत असतो, परंतु त्या इच्छा पूर्ण होत नाही. तर अशा वेळेस पहा, आपण कष्ट तर करायचीच आहेत, कष्टाला पर्याय नाही, परंतु आपण काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना जर केले तर त्या कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच काय, आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि जे काही आपण कष्ट करत आहोत त्याला नशिबाची साथ जर मिळाली तर आपलं सर्व कार्य जे आहे तर ते पूर्ण होत असतं. आणि जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, म्हणजेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नेहमी क्लेश, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी होत असतील, पैसा घरामध्ये येतो पण तो टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी तुमच्या हातामध्ये स्थिर राहत नसेल, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू आहे, म्हणजेच तुम्ही जे काही विकास करत आहात किंवा जी प्रगती करत आहात ती प्रगती होऊ नये यासाठी काही शत्रू जे असतात पहा आपल्या आसपास, तर ते आपली ती प्रगती होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न करत असतात. त्यांना आपलं जे काही प्रगती झालेली आहे ते देखवत नाही आणि ते आपल्याला दोष लावतात. असे जे काही लोक असतात ना, हे स्वतः तर असतातच खराब, परंतु दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कसं वाईट होईल याचा प्रयत्न ते करत असतात. म्हणजे त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं हे देखवत नाही आणि त्यामुळे ते भरपूर प्रयत्न करतात की या व्यक्तीची प्रगती होऊ नये. म्हणूनच अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी, हे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्र हे टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि पांढरे तेल टाकायचे आहेत आणि ह्या पाण्याने तुम्हाला स्नान हे करायचं आहे. अंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करा. हा दिवस खूप अतिशय प्रभावी आहे, कारण गुरुवार आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही पिवळ्या कलरची वस्त्र परिधान केली तर सकारात्मक ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचारण, म्हणजेच तुमच्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुम्ही जे बी कार्य कराल ते पूर्ण होईल. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच पिवळे वस्त्र परिधान करा. देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्या. या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू यांच्यावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यांना पिवळी फुलं, पिवळी नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे. विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. परंतु हा उपाय तुम्ही सकाळीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण संध्याकाळी या उपायाचा आपल्याला वेगळा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यामुळे सकाळीच तुम्ही 12च्या आत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी तुमच्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. तर आपल्या आसपास अशी काही दैव शक्ती असणारी झाडं असतात की त्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्या झाडांचं पानं असतील, फुलं असतील, त्यांचा खूप उपयोग आपल्याला होत असतो. आता आपल्याला तुळशीचं पान हे आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे, परंतु तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडायची नाही. मग तुम्हाला आदल्या दिवशीच ती तुळशीची पानं जी आहेत तर ती तुम्हाला तोडून ठेवायची आहेत, कारण भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही एकादशीच्या दिवशी जर आपण अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होऊन आपली प्रगती होते आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. म्हणून तुळशीची पानं ही तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. तर एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे, ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता ह्या तुळशी पानावरती तुम्हाला काय करायचं आहे, हळद आणि कुंकू याचं पेस्ट करायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. काडीच्या साह्याने त्या तुळशी पानावरती तुम्हाला वरच्या साईडला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना त्याला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा देखील द्यायच्या आहे आणि त्या स्वास्तिकच्या खालीच तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल तर ती अगदी 2 ते 3 शब्दामध्ये लिहायची आहे. आता नोकरी प्राप्तीची असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, घर घेण्याबद्दल असेल, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. आणि त्यानंतर आता एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाची जी पेस्ट केलेली आहे आपण, त्याने स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहे, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहे. त्यावरती तुम्हाला मूठभर तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या स्वास्तिकवर ठेवायचे आहेत. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला
आता जे काही आपण इच्छा लिहिलेलं तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या तुळशीच्या पानावरती 2 अखंड लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. त्यानंतर त्या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. मनोभावे त्याला नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा जी आहे, जी तुम्ही पानावर लिहिलेली आहे, ती पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. अगदी मनोभावे प्रार्थना करा. नक्कीच तुमची इच्छा आहे पूर्ण होईल. आता हे पान तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी संध्याकाळी तिथेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. छोटासाच घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ते 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर ते तुळशीपत्र आणि 2 लवंगा ह्या तुम्हाला त्याची पोटली बांधायची आहे. आता ही पोटली काय करायचं तर तुम्हाला तुळशीपाशी घेऊन जायची आहे. तुळशीपाशी घेऊन गेल्याच्या नंतर तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीची जी जाड फांदी आहे त्या फांदीला ही पोटली जी आहे तर तुम्हाला बांधायची आहे. बांधत असताना तुमची इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे. आता पहा तुम्ही ही जी पोटली बांधलेली आहे तर ही एकादशी, या एकादशीपासून ते पुढच्या एकादशीपर्यंत तुमची जी पण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण झालेली असेल. कारण कोणतीही गोष्ट आपण जर मनोभावे आणि श्रद्धेने जर केली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. म्हणूनच हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे. नक्की करायचा प्रयत्न करा. उद्या गुरुवार आहे आणि एकादशी देखील आहे, त्यामुळे हा उपाय या दिवशी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, खास करून जया एकादशीला. तर नक्की हा उपाय करा. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.